बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? मला एक सांगा, आपण रेल्वे स्टेशन किंवा बस स्टॉपवरती जातो तेव्हा तुम्ही पंखे चालू असताना बघितले आहे का? मग पंख्याच्या खाली कोणी बसून असेल तरी पंखे चालू असते, नसेल तरी चालू असते का? बरं, मग त्यामुळे विनाकारण विजेची बचत होते की हानी होते? मग तुम्हाला विजेची बचत करता येईल का? मग आता एक विजेची बचत करण्यासाठी आपण एक उपक्रम तयार केलेला आहे। यामध्ये समजा हे बस स्टॉप किंवा रेल्वे स्टेशनवरचं एक ठिकाण आहे। त्यामध्ये एक माणूस आला आणि इथे जेव्हा बसेल तेव्हाच काय होणार? चालू होणार पंखा। आणि हा माणूस समजा उठून गेला तर काय होणार? पंखा बंद होणार। याच्यामुळे काय होणार रे? विजेची बचत। पुन्हा असं तुम्ही कुठं करू शकता? घरी करू शकता का? व्हेरी गुड। आता हे कसं बनवलं आहे हे थोडक्यात समजून घेऊ। हे बनवण्यासाठी आपण एक फॅन घेतला आहे, त्याला एक DC मोटर लावलेली आहे। या DC मोटरला काही जम्पर केबल्स लावलेले आहे आपण, आणि हे केबल बॅटरीच्या साहाय्याने आपण इथे मागे जोडलेले आहे। आणि हा जो सर्किट कंप्लीट होण्यासाठी आपण इथे काय वापरलेला आहे, इथे बघू शकता, याच्या खाली रेझर ब्लेड असते बघा, आपल्या घरी दाढी करण्यासाठी आपण वापरतो, तो आपण या ठिकाणी वापरला आहे। जेव्हा आपण याच्यावरती हे प्रेस करतो तेव्हा काय होते? सर्किट कंप्लीट होते, बॅटरीमधून पॉवर जातो आणि फॅन ऑन होते। आणि जसा आपण हे हात उचलला तसंच काय होते, या दोन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हमधलं काय होते, कनेक्शन ब्रेक होते आणि पंखा बंद होतो। तर एवढं सोपं आहे। अशा पद्धतीने तुम्ही सगळेजण घरीसुद्धा बनवू शकता। मग तुम्ही बनवणार का? अशा पद्धतीचे मॉडेल तुम्ही बनवू शकता ना? ओके, मग आता हे तुम्ही घरून बनवून आणायचं आहे। कोण कोण बनवून आणणार? व्हेरी गुड, क्या बात है, थँक्यू व्हेरी मच। पुन्हा एक वेळा आपण बघून घेऊया याचं मेकॅनिझम। आता समजा या पंख्याच्या खाली कोणीतरी बसायला आला आहे आणि तो बसल्याबरोबर काय होणार? पंखा सुरू होणार। आता तो काय झाला? उठला आणि ऑटोमॅटिक पंखा बंद झाला। आता याचा उपयोग पुन्हा तुम्ही कशासाठी करू शकता? समजा तुमच्या घरी तुम्ही चहा मांडला आणि चहा खूप गरम आहे, तर त्या चहाच्या कपाला तुम्ही काय करू शकता? याच्या खाली ठेवू शकता। चहा गरम असलेला चहा या पंख्याच्या हवेने काय होणार? थंड होणार आणि तुम्हाला थोडासा थंड झालेला चहा तुम्हाला पिता येणार। तर हे सगळेजण तुम्ही करणार? चलो, क्या बात है, धन्यवाद।